नमस्कार, मी राहुल कुलकर्णी. एबीपी माझामध्ये जगभरातल्या सर्व प्रेक्षकांचं स्वागत आहे. आपण लाईव्ह आहोत आणि आजच्या एवढा मधली ओळसाठीचा चांगला विषय कधीच मिळाला नसता जसा आपण हा भाग सुरू केलाय तसा. आणि जसा मी हा मुद्दा टॅग केलाय तसं यशवंत जाधव यांची जी डायरी आहे ती डायरी बाहेर आली आणि त्याचे तपशील कालपासून आपण बघतोय. पण त्यासोबतच खरं म्हणजे महाराष्ट्राच्या हे लक्षात यायला हवं होतं की केंद्रीय संस्थांचा राजकारणातला जो थेट सहभाग आहे तो सहभाग कसा आहे हे आपल्या म्हणजे खरं तर आत्ताचे सत्ताधारी आणि भारतीय जनता पार्टीचे विरोधी असलेले महाराष्ट्रातले जे सत्ताधारी आहेत त्यांचाही हा मुद्दा कसा लक्षात आला नाही. तर ही मधली ओळ आहे ती समजून घेण्याचा आपण प्रयत्न करू. सो सुरुवात आधी आपण अशी करू की यशवंत जाधव जे मुंबई महानगरपालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष आहेत आणि यामिनी जाधव ज्या शिवसेनेचे आमदार आहेत त्यांच्या घरावरती इन्कम टॅक्सची रेड पडली आणि त्याच्यातनं जी माहिती येत गेली ती आधी श्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात पण त्याचं विश्लेषण केलं. पण आयकर विभागाची एक प्रसिद्धी पत्रक आलं होतं आणि त्या प्रसिद्धी पत्रकामध्ये असं लक्षात आलं की 24 महिन्याच्या कालखंडामध्ये श्री यशवंत जाधव आणि यामिनी जाधव यांनी तब्बल 36 प्रॉपर्टी अमेस केल्यात. पण काल एक माहिती लीक झाली आणि मी जे म्हणतोय की ते केंद्रीय संस्थाच्या राजकारणातला जो सहभाग आहे तो कसा आहे तो त्या लीकमध्ये ते दडलेलं आहे. त्यामुळे हा लीक हा शब्द नीट महाराष्ट्रातल्या प्रेक्षकांनी लक्षात ठेवा. ते लीक काय होतं तर मातोश्रीला ती जी आयकर विभागाकडनं जी एक या धाडीमध्ये आयकर विभागाला एक डायरी सापडली आणि त्या डायरीमध्ये मातोश्रीला 2 कोटी रुपये दिले आणि 50 लाख रुपयाचं घड्याळ दिलं अशी ती इन्फॉर्मेशन होती ज्याच्यावरती मग महाराष्ट्रात कालपासून आपण राजकारण बघतो. तर त्याच्यावरती पुन्हा खुलासा आला. खुद्द यशवंत जाधव असं म्हणाले की मातोश्री म्हणजे माझ्या आई आणि त्या कुठेतरी तीर्थयात्रेला जाणार होत्या आणि त्यासाठी मी दिलेली ती भेट होती त्यांना. पण ह्या लॉजिकमध्ये घड्याळ कसं येतं हा खरा प्रश्न आहे. 50 लाख रुपयाचं घड्याळ हे त्यांनी आपल्या मातोश्रीला दिलं हे थोडक्यात तसा विश्वास ठेवण्याच्या दृष्टीनं त्याचा कॉल तुम्हीच घ्या सर्वसामान्य प्रेक्षकांनी. हे खरं आहे की महाराष्ट्रामध्ये काही जण हे आपल्या आईचा उल्लेख सन्मानानं मातोश्री असा करत असतात. श्री संजय राऊत यांनी आज सकाळी तोच डिफेन्स केला आणि ते असं म्हणाले की त्यांनी त्यांच्या मातोश्रीला दिलं हे काय म्हणजे त्याच्यात काय वावग आहे. आणि मग त्यांनी तिथे एका डायरीचा उल्लेख केला आणि त्या डायरीचा संदर्भ पण आपण शेवटच्या मुद्द्यामध्ये घेणार आहोत. त्यानंतर पत्रकारांनी श्री अजित पवार यांना कोकण दौऱ्यावरती असताना हाच प्रश्न विचारला तेव्हा तेही असं म्हणाले की अहो त्यांनी खुलासा केलेलाच आहे ना की आपल्या मातोश्रीला त्यांनी ते जे काही पैसे दिलेले आहेत ते आहेत आणि मग ते जे काही आहे त्यांनी एवढा खुलासा केल्यानंतर काय. खरं म्हणजे यशवंत जाधव आणि यामिनी जाधव हे शिवसेनेत नसते तर मग मातोश्री या संदर्भामध्ये फारसं खोलात जायचं कोणाला काही कारण नव्हतं. पण आपल्याला माहिती आहे की शिवसेनेचं म्हणजे ठाकरे कुटुंबीय जिथे राहतात त्यांच्या घराचं नाव आहे मातोश्री आणि आता जे मातोश्री 2 होतं त्याचं पण नाव त्यांनी मातोश्री दिलेलं आहे. त्यामुळे हा मुद्दा इतक्यात मिटणे नाही आहे आणि म्हणून ती जी डायरी होती त्याचा जो संदर्भ आला तो तसा मातोश्रीची जोडला गेलेला आहे. आणि हळूहळू असं दिसतंय की ठाकरे कुटुंबियांच्या जवळच्या व्यक्तीच्या संदर्भामध्ये केंद्रीय तपास यंत्रणाच्या कारवायातनं जी माहिती येते ती काहीतरी अंगुली निर्देश करते. पण मला सुजय विखे यांचं फार कौतुक वाटतं की हल्लीच्या काळामध्ये सुजय विखे ज्या पद्धतीनं सभागृहामध्ये बोलताना दिसतात. कारण आज मी आता तुळजापूरमध्ये बसलोय तर सकाळी श्री अशोक चव्हाण ते इथेच होते आणि त्याने असं म्हटलं की सुजय विखे यांच्या कुटुंबियांचा मूळचा जो काही कौटुंबिक पाया आहे तो काँग्रेस विचाराचा आहे. पण अशा काँग्रेस विचारातनं बाहेर आलेले आणि खरं म्हणजे राधाकृष्ण विखे पाटील यांनी एकदा शिवसेनेत गेलेलेच होते. शिवसेनेत ते केंद्रीय मंत्री झाले, त्यांचे वडील केंद्रीय मंत्री झालेले होते बाळासाहेब विखे पाटील आणि राधाकृष्ण विखे पाटील हे सुद्धा शिवसेनेकडनं कृषी मंत्री होते इफ आय एम करेक्ट. सो त्या सुजय विखे पाटील यांनी लोकसभेमध्ये बोलत असताना आधी सुप्रिया सुळे यांना काही माझ्या मते लॉजिकल पण तिखट प्रश्न विचारले. आजही त्यांनी तोच मुद्दा मांडला की ठीक आहे केंद्रीय संस्था तुमच्या विरोधात कारवाया करतात असं तुम्ही म्हणताय पण मग तुम्ही भ्रष्टाचार केला, तुम्ही पैसे कमावले, तुम्ही त्यातनं संपत्ती विकत घेतली, आता त्याची चौकशी होत असेल तर मग त्यात वावगं काय आहे. चौकीदार तो वहाँ पे बैठे ही है भाई चौकी करने के लिए, मतलब चौकी लगाने के लिए असा तो त्यांचा एकूण केंद्रीय संस्थांचा जो डिफेन्स आहे तो इथेच मला दिसतोय. आणि आता इथे खरा सुरू होतो तो मधल्या ओळीचा भाग. ठीक आहे केंद्रीय संस्था अशा पद्धतीनं
महाराष्ट्रामध्ये नव्हे तर देशभरामध्ये थोडीशी लाईट माझ्या चेहऱ्यावरती आणखी द्या महाराष्ट्राच्या प्रेक्षकांना. मी अशा ठिकाणी बसलेलो आहे की तिथे थोडीशी लाईट कमी आहे. सो हे आपण मान्य करू की हे सरकार आल्यानंतर केंद्रीय संस्थांचा तपास हा खूप वेगाने सुरू आहे. संसदेमध्ये बोलत असताना जी आकडेवारी गेल्या आठवड्यामध्ये आली ती अशी सांगते की 4,500 धाडी नरेंद्र मोदी सरकारच्या काळामध्ये पडल्या आणि त्यातनं 95,000 कोटी रुपयाची रक्कम त्यांनी जप्त केली. त्याच्यानंतर PML ॲक्ट की जो 2005ला अमेंड झाला आणि त्यातनं ईडी आता कारवाया करताना दिसते, त्यांनी पण 18-19,000 कोटी रुपये जमा केले. इन्कम टॅक्सनी पण काही महाराष्ट्रामध्ये धाडी केल्या. पण प्रश्न असा आहे की एवढ्या सगळ्या केंद्रीय संस्था ज्या वेळेला महाराष्ट्रामध्ये कारवाया करतात आणि देशभरामध्ये कारवाया करतात त्यावेळेला त्या प्रिसाइसली प्रेस रिलीज कशा काय रिलीज करतात? एवढे प्रिसाइसली प्रेस रिलीज करून खरं म्हणजे केंद्रीय संस्थांचं काम आहे कारवाया करण्याचं. त्यांनी तशा प्रेस रिलीज देत असताना जाणीवपूर्वक काही नावं घेणं याच्यामध्ये खरं राजकारण आहे. आणि विशेषतः महाराष्ट्रातल्या 4 कारवाया तर मला लगेच आठवतात. पहिली कारवाई झाली ते अनिल देशमुखांच्या विरोधामध्ये. त्याचे अतिशय तपशीलवार तपशील देण्यात आले की कुठे धाडी झाल्या, त्यांनी कोलकाता बेस्ड असलेल्या कुठल्या कंपन्यामधनं कशा शेल कंपन्यांना व्यवहार केले, त्यांच्या कुटुंबियांच्या संदर्भातल्या 13 आणि त्यांच्या नातलगांच्या 14 कशा शेल कंपन्या होत्या, त्यातनं सचिन वाझे जे काही पैसे घेत होते ते पैसे कसं शेल कंपन्यांच्या माध्यमातनं हे अनिल देशमुखांच्या कंपन्यामध्ये आले. सो व्हॉट इज दिस इज अ प्युअर पॉलिटिक्स बाय द सेंट्रल एजन्सीज की सेंट्रल एजन्सी जाणीवपूर्वक महाराष्ट्रातल्या नेत्यांच्या संदर्भातले नाव आणि आकडेवारी रिलीज करतात. कमिंग बॅक टू अजित पवार फॅमिलीत झालेल्या ज्या काही इन्कम टॅक्सच्या धाडी होत्या तिथे पण जाणीवपूर्वक इन्फॉर्मेशन रिलीज केली गेली. तुम्ही गुगल करा, तुम्हाला इन्कम टॅक्सच्या त्या धाडीमधले तपशील सापडतील, पण तिथे श्री अजित पवार यांचं नाव नाही आहे. तिथे ज्या काही धाडी पडल्या त्याचे तपशील तुम्हाला मिळतील. अनिल परब यांच्या संदर्भामधले पण तपशील तुम्हाला मिळतील की अनिल परब यांच्या संदर्भातले. आणि तिथं खरं तर कन्फ्युजन माझ्यासहित माध्यमात काम करणाऱ्या बऱ्याच लोकांचं झालं होतं की अनिल परब यांच्यावरती ज्या धाडी पडल्या ते कोइन्सिडेंटली त्याची जी प्रेस रिलीज आली ती प्रेस रिलीज श्री अजित पवार यांच्या कुटुंबांच्या संदर्भातल्या ज्या इन्कम टॅक्सच्या धाडी होत्या त्याच वेळेला आली. आणि किरीट सोमय्या यांनी सुद्धा त्याच प्रेस रिलीजचा संदर्भ देऊन तो श्री अजित पवार यांच्याशी जोडण्याचा प्रयत्न केला आणि ते 1,000 कोटीचं वगैरे ट्रान्झॅक्शन सांगितलं जात होतं. आता सुद्धा प्रताप सरनाईक असतील किंवा आता ते श्रीधर पाटणकर असतील यांच्या संदर्भातल्या केंद्रीय संस्थांनी कारवाया करणं आणि ही नावं लीक करणं ह्याच्यामध्ये पॉलिटिक्स आहे. त्यामुळे सुजय विखे जे सांगतात हे एक वेळेला आपण जरी गृहीत धरलं की महाराष्ट्रामधल्या नेत्यावरती किंवा इनफॅक्ट देशभरातल्या नेत्यांच्या किंवा ह्या अशा सगळ्या लोकांच्यावरती ईडी जी काम करते ती थरली ट्रान्सपरंट आहे. या लोकांनी प्रॉपर्टी अमेस केलेली आहे, या लोकांनी नको ते धंदे केलेत वगैरे हे सगळं, कारण हे शेवटी कोर्टात जाऊन सिद्ध करायचं आहे. हे सगळं जरी खरं असलं तरी जाणीवपूर्वक लीक कशा केले जातात? हे मातोश्रीचा संदर्भ देऊन मातोश्रीच्या संदर्भातली ही जी काही लीक केलेली आहे त्याचं इंटेन्शन काय आहे? where all these central agencies are trying to indicate or trying to frame without any court proceeding, without even the court judgment. तुम्हाला हे जे आहे हे केंद्रीय संस्थांचं प्युअर पॉलिटिक्स आहे आणि ते स्पष्टपणे दिसतं आहे. साधी गोष्ट आहे. त्या दिवशी श्री दिलीप वळसे पाटील हे सभागृहात बोलत असताना असं म्हणाले की तपासाचा जो भाग आहे तो भाग आम्ही डिस्क्लोज करणार नाही. केंद्रीय संस्था सुद्धा तपासाचा काही भाग डिस्क्लोज करत नाही. पत्रकार सुद्धा काही गोष्टी माहिती असून सुद्धा सांगत नाहीत. असं असताना सुद्धा ईडी सारखी संस्था, इन्कम टॅक्स सारखी संस्था किंवा CBI सारखी संस्था हे जाणीवपूर्वक अशा पद्धतीनं नावं लीक कशी करतात? आणि हे राजकारण आहे असं कोणाला म्हणतंय? आता जो आणखीन एक महत्त्वाचा भाग आणि त्याचा खरं म्हणजे ज्यांना अभ्यास करायचा अशा डायऱ्यांचा त्यांनी आज जाणीवपूर्वक करावा. ज्या वेळेला PV नरसिंहराव यांचं अल्पमतातलं सरकार देशामध्ये सत्तेत होतं आणि कल्याण सिंह हे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री होते आणि यांचा म्हणजे 8-9 भाषाचा अभ्यास असलेला पंतप्रधान, या पंतप्रधानाला आपल्या भारतीय जनता पार्टीमध्ये असलेल्या संबंधाचा आणि साधू संतांमध्ये असलेल्या इन्फ्लुएन्सचा वापर करून श्री LK अडवाणी यांची जी देशभरामध्ये यात्रा निघालेली होती ती यात्रा आपण रोखू शकतो आणि बाबरी मस्जिद पडणार नाही असा जो विश्वास होता तो शेक झाला 6 डिसेंबरला 1992ला आणि त्या दिवशी बाबरी मस्जिद पडली. आता बाबरी मस्जिद पडल्यानंतर देशाचे पंतप्रधान असलेल्या PV नरसिंहराव यांनी त्याच्या आधी ज्या काही बैठका केल्या होत्या त्यातनं त्यांना एक विश्वास वाटत होता तो शेक झाला
आणि त्याच्यानंतर योगायोगाने म्हणजे इंडियन मुजाहिदीन एक्झॅक्टली आय जस्ट वॉन्ट कन्फर्म की पण त्यावेळेचं जी एक टेररिस्ट ऑर्गनायझेशन होती त्या टेररिस्ट ऑर्गनायझेशनच्या लोन या अतिरेक्याला एका दहशतवादी कारवायाच्या अनुषंगाने CBIने पकडलं आणि त्याच्याकडे त्याच्या काही देशभरात नंतर धाडी झाल्या त्यात 2 डायऱ्या सापडल्या आणि त्याच्यामध्ये सुरेंद्र कुमार जैन यांचं नाव तेव्हा आलेलं होतं आणि त्या डायऱ्यामध्ये इनिशियल काही होती की ज्या काही लोकांना आपण पैसे दिलेले असं ते इंडिकेट करणारी होती त्यात मग 50,000पासून 7.5 कोटी रुपयाच्या देणग्या दिल्याचा तो संदर्भ होता. हाफ लॉयन नावाचं जे PV नरसिंहराव यांच्यावरती लिहिलेलं विनय सीतापतीचं पुस्तक आहे ते वाचा किंवा स्वतः PV नरसिंहराव लिहिलेली पुस्तकं वाचा किंवा LK अडवाणी यांचं जे मेमोयर आहे ते जरूर वाचा. तर हा जो संजय राऊत यांनी दिलेला जैन डायरीचा रेफरन्स आहे तो तिथे आहे. सो झालं असं की PV नरसिंहराव यांचा जो आत्मविश्वास होता की बाबरी मस्जिद पडणार नाही तो शेक झाल्यानंतर हे जैन डायरीचं प्रकरण आलं आणि ते 2 वर्ष हे जवळपास त्याच्यात कुठलीही इन्व्हेस्टिगेशन होत नव्हती. नंतर दिल्लीतल्या एका पत्रकाराने एक पिटिशन दाखल केली. त्या पिटिशनवरती सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं की ह्या प्रकरणाचा तपास करा आणि त्यानंतर लालकृष्ण अडवाणी, देवीलाल, बलराम जाखड, मदनलाल खुराना जे दिल्लीचे नंतर मुख्यमंत्री होते, VC शुक्ला, शरद यादव म्हणजे काँग्रेस, भाजपा, जनता दल अशा सगळ्या हुज लोकांच्या विरोधामध्ये सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर गुन्हे दाखल झाले आणि ती सगळं प्रकरण पुढे सुरू राहिलं. LK अडवाणी यांना राजीनामा द्यावा लागला. 8-10 वर्ष हे प्रकरण चाललं. अंतिमतः निकाल काय यावा? सुप्रीम कोर्ट असं म्हणालं की या ज्या डायऱ्या आहेत ह्या डायऱ्या जजमेंट देण्यासाठी म्हणजे निकाल देण्यासाठीचा पुरेसा पुरावा नाही आणि त्यानंतर ह्या सगळ्या लोकांची निर्दोष मुक्तता करण्यात आली. हे डायरी हा पुरावा नाही जो संजय राऊत यांनी सकाळी रेफरन्स दिला की CBIचा जो पुरावा होता तो गृहीत म्हणजे त्यातलं जे इनिशियल्स होते ते गृहीत धरले नाही. तो ते फेमस हवाला रॅकेट होतं की कुठेतरी पैसे कुणाला तरी दिले होते आणि ज्यांची इनिशियल्स होती त्या सगळ्यांची नावं तिथे घेतली गेली. असं म्हणतात की PV नरसिंहराव यांचा जो कॉन्फिडन्स लॉस झाला होता, आपल्याला फसवलं अशी जी भावना होती त्याचा बदला म्हणून त्यांनी LK अडवाणी सहित ह्या ज्या लोकांची नावं होती ती तिथं जोडली आणि त्यांना कोर्ट कचेऱ्या करायला लावल्या आणि त्यात LK अडवाणी यांना राजीनामा सुद्धा द्यावा. सो हे जे आपल्या मधल्या ओळीचा प्रयत्न आहे ना तो हाच आहे की कंटेम्पररी ज्या काही पॉलिटिकल डेव्हलपमेंट्स होतात त्याच्याबरोबर ऑब्जेक्टिव्हली आपण सगळ्या गोष्टी बघायचा प्रयत्न करू. माझ्या मते ह्या सगळ्या केंद्रीय संस्थांचा जो काही पॉलिटिकल वापर आहे, आय एम नॉट सेईंग की विंडिकेटिव्ह आहे, पॉलिटिकल वापर जो आहे. कारण सुजय विखेंचा जो रेफरन्स येतो तो तुम्हाला पटू शकतो की तुम्ही काही केलंच नसेल तर तुम्ही घाबरण्याची काय गरज आहे. पण 2014 ते 19च्या काळामध्ये नरेंद्र मोदी यांचा जो चौकीदार चोर आहे ही गोष्ट जशी सिद्ध करताना फार अडचण झाली होती. कदाचित 2024च्या निवडणुकीमध्ये ह्या ज्या केंद्रीय संस्था आहेत या केंद्रीय संस्थांनी केलेल्या कारवाया हा एक मोठा प्रचाराचा भाग असू शकतो आणि म्हणून केंद्रीय संस्थांचा जाणीवपूर्वक लीक करण्यामध्ये आणि आपण स्वतःचा सक्रिय सहभाग राजकारणामध्ये दाखवण्यामध्ये मोठा वाटा दिसतो आहे जो विजिबल आहे. सो थांबूया आपण इथे. तुम्हाला आमचा हा जो मधल्या ओळीचा प्रयोग आहे तो कसा वाटतो तो जरूर सांगा. तुमचे जे कन्स्ट्रक्टिव्ह सजेशन्स आहेत ऑलवेज वेलकम. तुम्ही ट्रोल कराल तर आम्ही त्याकडे मी तर व्यक्तिशः बिलकुल लक्ष देणार नाही. हा कार्यक्रम ऑब्जेक्टिव्ह आहे आणि ऑब्जेक्टिव्हलीच बघा. थांबूया आपण इथे. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.